पंढरपूरला आईला भेटायला जायचं म्हणून इथं घाईघाईमध्ये मी स्वयंपाक बनवत होते. कारण स्वयंपाक बनवून परत मला कपडे सुद्धा बदलायचे आहेत आणि राधा मग खालून खूप अवघड होतं, कारण 25 लोकांचा स्वयंपाक बनवायचा होता, अवघड होत होतं. म्हणून काकी मी वरती बसते, बस म्हणलं जमते का बघ तुला. उंडे बनवून देत होते, पलीकडे भाजी बनवली आणि चपात्या सुद्धा मी भाजत होते आणि ते आपलं पटापटा लाटून देत होती. शेंगाच्या पोळ्या सुद्धा आम्ही अगोदर बनवलं. आता आम्ही साध्या चपात्या बनवतोय आणि बाहेर काहीतरी बघत होतो. तितक्यात आमचा आईला फोनच लागला आणि आई दर्शनाच्या रांगेत, आईला 10-12 तास लागणार होतं. तर आहो म्हणले चला आता आपण यात्रेत फिरून येऊया. यात्रेत फिरायला मग लगेच साडी बदलली आणि गेले. आणि सुंदर असे इयरिंग्स ते होत्या, पाळणे हे, आणि खूप असा उजेड होता. त्यानंतर मग लाडूला बसवलं गाडीमध्ये आणि समर्थाला ट्युशनला सोडलं होतं आम्ही. तर लाडू सुरुवातीला 2-3 राऊंड छान खेळला. किती छान पोज देतोय बघा फोटो काढताना, व्हिडिओ बनवताना. आणि जेव्हा ती गाडीची स्पीड वाढली ना तेव्हा लागला मग रडायला. असं कुरबुर कुरबुर करायला लागला आणि समर्थाला सोडून मला खरंच करमत नव्हतं, कारण मुलांसाठी तर यात्रा खूप स्पेशल असते, त्यांना खूप आवडतं. मग आहो का 7ला जाऊन त्याला घेऊन येणार होते. त्याच्यासोबत आम्ही परत थोडा वेळ फिरून त्याला खेळणे ते खेळून मग आम्ही घरी जाणार होतो. हे बघा लाडू थोडंसं इथं घाबरला होता. तर याचा मी डिटेल मोठा व्हिडिओ अपलोडच करणार आहे. ह्या दिवशी आम्ही गेलो ना, त्या दिवशी खूप मोठी दुर्घटना घडली यात्रेमध्ये असे म्हणतात. आम्ही बाहेर पडलो आणि तिथं काहीतरी झालं, तर मोठा ब्लॉग बघा तुम्हाला समजेल. त्यानंतर आम्ही लाडूला उतरून घेतलं आणि पुढच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवते की राधानं काय